पु ल देशपांडे. पुस्तकाचं नाव आहे गाठोडं. पान क्रमांक 11. मार्मिकच्या 4थ्या वाढदिवसानिमित्तानं मुख्य पाहुणे पु ल देशपांडे यांनी पाठवलेला हा पत्ररूप आशीर्वाद. 14 ऑगस्ट 1964. वरळी, मुंबई 18. आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा. प्रिय बाळ आणि श्रीकांत, तुम्हा दोघांपैकी कुणाच्याही हातात सापडलो असतो तर आजच्या मार्मिकच्या वाढदिवसाला मोठ्या आनंदानं अध्यक्षीय पगडी घालून बसलो असतो. तो योग हुकल्याचं मला खरोखरीच दुःख होत आहे. दुसऱ्या एका कार्यक्रमाची सुपारी आधीच घेतल्यामुळे येता येत नाही. म्हणून या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी तुम्हाला, मार्मिकला आणि खांबेटे आदी करून तुमच्या समस्त सहकारी मंडळींना आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा असा आशीर्वाद देतो. अध्यक्ष म्हणून जे 4 शब्द सांगितले असते ते पत्रातूनच सांगतो. या शब्दांना थोडा वडिलकीचा सूर लागला असला तर रागावू नका. तो सूर थोडासा अपरिहार्य आहे, कारण आजही तुम्ही दोघं माझ्या डोळ्यांसमोर येता ते आपापली दप्तरं आणि अर्ध्या चड्ड्या सावरीत शाळेतून येणारे 2 चुणचुणीत आणि काहीसे खट्याळ विद्यार्थी म्हणूनच. बाळनं शाळेची हस्तलिखित मासिकं सजवायची आणि श्रीकांतनं व्हायोलिन वाजवून गॅदरिंगमध्ये टाळ्या मिळवायच्या हे तुमचे पराक्रम तुमच्या चिमुकल्या वयामध्ये मी स्वतः पाहिलेले आहेत. तुमचे पाय पाळण्यात कसे दिसत होते ते तुमचे वडील आणि मातोश्री नक्की सांगू शकतात. पण तुम्हा दोघांनीही हात दाखवायला फार लहानपणी सुरुवात केली होती हे मी ठामपणानं सांगू शकतो. शाळेतल्या हस्तलिखितांसाठी काढलेल्या चित्रांची रेषा देखील आजच्या तुमच्या चित्रांमधल्या रेषे इतकी जोरदार आणि वळणदार होती हे मला स्पष्टपणाने आठवतं. कुठल्याही कलेतला का असेना झरा मूळचाची खरा असावा लागतो तरच तो टिकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर मार्मिकमधून येणारं तीर्थस्वरूप दादांचं आत्मचरित्रच पहा. त्यांनी ऐन जवानीची वेस ओलांडल्याला कित्येक वर्ष लोटली, पण जन्माला येतानाच नसानसातून वाहणारा त्वेष आजही टिकून राहिलेला आहे. अशावेळी वयाचा हिशेब गणिताची मर्यादा सोडून करावा लागतो. अन्याय दिसला की तारुण्यातला हा तानाजी वार्धक्यात शेलार मामासारखा उठतो आणि स्वतःला उदयभानू म्हणवणारे ते चिमटी चिरडण्याच्या लायकीचे काजवे आहेत हे दाखवून जातो. आणि म्हणूनच वृत्तपत्र व्यवसायातच काय पण सर्वत्रच प्रलोभनकारांचा सुळसुळाट झालेल्या या अवकाळात हा प्रबोधनकार आजही निराळा उठून दिसतो. ती सदैव धगधगणारी छाती आणि तिची स्पंदनं व्यक्त करणारी प्रतिभा हे देणं ते येतानाच घेऊन आले आहेत. त्या प्रबोधनकारांचं नाव तुम्हाला लावायचं आहे आणि प्रामाणिक पत्रकारांची जात तुम्हाला सांगायची आहे. हे व्रत खडतर आहे. आपल्या हातून या व्रताचं पालन किती काटेकोरपणानं होतं आहे याचं आत्मपरीक्षण करायचा हा आजचा दिवस आहे. सुदैवानं असले निर्दय आत्मपरीक्षण करायला लागणारी विनोदबुद्धी तुम्हाला उपदच मिळालेली आहे. निर्मळ विनोदबुद्धी हे देवाच्या देण्यातलं एक ठेवणीचं देणं आहे. मत्सर, पूर्वग्रह, क्षुद्रता, वैयक्तिक हेवेदावे असल्या संकुचित आणि स्वतःलाच दुःखी करणाऱ्या भावनांपासून ह्या देण्यामुळे माणूस दूर राहतो. आणि म्हणूनच निर्मळ विनोदाचा उपयोग जेव्हा शस्त्र म्हणून करायचा तेव्हा व्यक्तीचा द्वेष न राहता वृत्तीतला दोष दाखवणं हे मुख्य कर्तव्य राहतं. आणि जेव्हा व्यक्तिद्वेष नसतो तेव्हाच निर्भयता येते. तोंड चुकवून पळावं लागत नाही किंवा स्वतःच्या क्षुद्र लिखाणाचं त्याहूनही दुबळं असं समर्थन करीत बसायची नामुष्की स्वीकारावी लागत नाही. सभ्यतेचा धर्म सोडून वर्म हुडकीत बसणं हे अत्यंत क्षुद्र मनाचं लक्षण आहे. इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्र काढून दोष दिग्दर्शन करायची प्रतिज्ञा करणाराला इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सभ्य सीमारेषा कुठली याचंही तारतम्य हवं. घाव असा हवा की मरणारानं मरता मरता मारणाराचा हात अभिनंदनासाठी हातामध्ये धरावा. शेतातले काटे काढताना धान्याची धाटं मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागते. व्यंगचित्रकाराला अव्यंगाचं स्वरूप नीट पारखता आलं पाहिजे. व्यंगचित्रानं प्रथम हसवलं पाहिजे. थट्टेमागे आकस आला, विनोदामध्ये कुचाळी आली की ते व्यंगचित्र निर्मळ पाण्यामध्ये रंग न कालवता गटार गंगेच्या पाण्यानं काढल्याची घाण येते. उत्साहाच्या आणि गंमत करायच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशानं तुटून पडायच्या भरामध्ये आपणा सर्वांच्या हातून मर्यादांचं उल्लंघन होतं. विनोदाच्या भरात मी स्वतः देखील काही व्यक्तींवर ओरखाडे काढल्याची जाणीव मला स्वतःला त्रास देत असते. विनोदाच्या भरामध्ये मी स्वतः देखील काही व्यक्तींवर ओरखाडे काढल्याची जाणीव मला स्वतःला त्रास देत असते.
सुदैवानं तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत. त्यांच्या स्वतःच्या हातून लेखनात मर्यादांचं जे उल्लंघन झालं असेल ते तुम्हाला खिलाडूपणानं सांगण्याचं धैर्य त्यांना आहे. तुमचे भाग्य म्हणून तुम्हाला साक्षात जन्मदाताच गुरु म्हणून लाभला, पण गुरु जितका समर्थ तितकी शिष्याची जबाबदारी अधिक. सुदैवानं तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत. त्यांच्या स्वतःच्या हातून लेखनात मर्यादांचं जे उल्लंघन झालं असेल ते तुम्हाला खिलाडूपणानं सांगण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये आहे. तुमचं भाग्य म्हणून तुम्हाला साक्षात जन्मदाताच गुरु म्हणून लाभला, पण गुरु जितका समर्थ असतो तितकी शिष्याची जबाबदारी अधिक असते. दुर्दैवानं काळ मोठा कठीण आला आहे. संवेदनशील मन असणं हे पाप ठरत आहे. प्रत्येक आघाडीवर हार खावी लागत आहे. सत्ताधीशांच्या आणि मत्ताधीशांच्या बकासुरीपुढे भुकेपुढे प्रजा हैराण झाली आहे. निर्बुद्धांच्या मुजरीपेक्षाही बुद्धिमंतांची लाचारी पाहून विलक्षण उदासीनता येते आहे. सदाचार देखील समित्या बनवून करायची पाळी आली आहे. पत्रकार आणि चित्रकार म्हणून तुमच्या साऱ्या शक्तींना आव्हान देणारा हा काळ आहे. दुर्दैवानं हे आव्हान स्वीकारणारी माणसं आजकाल फार थोडी आढळतात. अशा वेळी समाजातल्या दंभावर कुंचल्याचे फटकारे ओढणारे तुमच्यासारखे लवांकुश पाहिले की उदंड असं वाटतं. मी सुरुवातीला सांगितलेल्या आपुलकीपोटी मला कदाचित 4 चौघांपेक्षा अधिकच उदंड वाटत असेल. मार्मिकच्या छोट्याशा कारकिर्दीतल्या कार्याचा आढावा घेण्याचा माझा हेतू नाही, परंतु गेल्या वर्षातल्या तुमच्या ठळक कामगिरीचा विशेष उल्लेख केलाच पाहिजे. 2-3 बाबतीत मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं. शब्द स्पर्धा क्षेत्रातली लबाडी तुम्ही उघडकीला आणलीत, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. जुगाराला माझा विरोध नाही, पण तो खेळणारानं आणि खेळवणारानं हा जुगार आहे म्हणून खेळावं आणि खेळवावं. धर्मराज सुद्धा द्यूत हे द्यूत म्हणूनच खेळले. धर्मयुद्धासारखे ते धर्मद्यूत होतं, पण या शब्दकोड्यांच्या जुगारातून साहित्याची गोडी लागते. हे वाचून मी थंड पडत होतो. असल्या जुगाराला साहित्य प्रचाराचं साधन म्हणून परवानगी देणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांच्या निष्पाप मनाचं कौतुक करायला हाती मीठ मोहऱ्याच हव्यात. शब्दकोड्यांच्या जाहिरातीतल्या बक्षिसांच्या रकमांचे आकडे पाहून डोळ्यांना घेरी येत असते. ती रक्कम आपल्या पदरी पडावी या अत्यंत साध्या हेतूनं एका कुपनातल्या चौकोनात वारा भरला तर दुसऱ्यात चारा भरणारे लोक शेवटी उच्च दर्जाच्या वाङ्मयाकडे वळणार आहेत. हा विचार भलताच आल्हाददायक आहे. शब्दकोडी सोडवून साहित्यसेवक हरिभाऊ आपटे होऊ पाहणारा माणूस म्हणजे कॉटन फीचरचे आकडे लावून गणिती जयंत नारळीकर होऊ पाहणारातलाच असला पाहिजे. मार्मिकमधलं माझं दुसरं आवडतं सदर म्हणजे सिनेप्रेक्षान. वास्तविक सिनेमा हे तर नियतकालिकांचं डोंगरे बालामृत आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या जाहिरातींवर नियतकालिकं बाळसं धरत असतात. त्या भूगंधर्व नगरीतल्या यक्ष यक्षिणींना आणि त्यांच्या कुबेरांना प्रसन्न ठेवण्याची अहमहमिकाच लागलेली दिसते. मराठी भाषेत तर आता नवी विशेषणं निर्माण करायची वेळ आलेली आहे. महान शब्द केव्हाच लहान झाला आहे. कला महर्षी तर बाबुलनाथांच्या पायरीवरच बैराग्यान इतके वाढलेले आहेत. अभिनयाचे सम्राट आणि सम्राज्ञी वृत्तपत्रीय स्तंभास्तंभांना टेकून उभे आहेत. अशा वेळी बोलपटातले कचकडे उघडे करून दाखवणं हे किती अव्यवहार्य धोरण, पण तुम्ही ते पाळलं आहेत याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतींची तुलना केल्यावर उणेपण वाटू नये असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आहेत. आवश्यक निर्भयता आहे. रेखाटनात विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती मोठी दांडगी. 2 रेषात तुम्ही मी म्हणवणाऱ्यांना लढवू शकता. 100 शब्दांनी जे साधणार नाही ते तुम्ही ब्रशाच्या एका फटकाऱ्यानं निभावून देता. त्यातून चित्रकला ही साऱ्या डोळस मानवांना कळणारी भाषा. भाषाभेदाचे अडसर तुमच्या आड येत नाहीत. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचं सामर्थ्य मोठं, पण सामर्थ्य जितकं मोठं तितकं ते किती बेतानं वापरावं याची जबाबदारीही मोठी. शिवाय मराठीतून असे सचित्र साप्ताहिक चालवायचं म्हणजे खर्चाची जबाबदारीही मोठी. ब्लॉकचा खर्चच किती होत असेल हे तुम्हाला कसं काय परवडतं याचीच मला चिंता वाटते. इतकं सुंदर व्यंगचित्रप्रधान साप्ताहिक अन्य भारतीय भाषांमध्ये नाही, ही गोष्ट मराठी माणूस म्हणून मला अभिमानाची वाटते. हे सगळं पेलताना विचार स्वातंत्र्य अबाधित ठेवून साप्ताहिक चालवायचं हे काम महाकर्मकठीण. जाहिराती आवश्यक असतात हे खरं, पण त्यात ओशाळेपणा यायचा संभव असतो. तो टाळून खर्चाचा बोजा डोक्यावर घेऊन चालणं ही तारेवरची कसरत आहे. ह्या कसोटीला तुम्ही सदैव उतराल असा मला विश्वास आहे.
अत्यंत जिव्हाळ्यानं तुम्हाला मी हे पत्र लिहित आहे आणि त्यामुळे काही धोक्याच्या सूचना दिल्या तर रागावू नका. हे पत्र आहे, मानपत्र नव्हे. शिवाय तुमच्या बाबतीत मास्तरकीची माझी जुनी छडी थोडा वेळ पुन्हा हातामध्ये मी धरतो आहे. स्तुतीचा वा देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा. भलत्या ठिकाणी वा दिल्यावर नर देखील वानर व्हायची भीती असते. सिनेप्रिक्षान, तीर्थस्वरूप दादांची आत्मकथा किंवा खांबेट्यांचा गुरु, बाजीची करून कहाणी सांगणारा लेख असले अपवाद जर का वगळले तर लेखी मजकूर तुमच्या व्यंगचित्रांच्या तोडीचा होत नाही. चित्र जितकी चांगली आणि लेखी मजकूर मात्र सामान्य. विनोदी लेख तर कित्येकदा केविलवाणे असतात. चांगले आणि हुकमी विनोदी लेखन ही दुर्मिळ गोष्ट आहे. अशा वेळी कैलासवासी दत्तू बांदेकराची आठवण होते. माझ्या मते कैलासवासी दत्तू बांदेकर हे मराठी पत्रसृष्टीतील एकमेवाद्वितीय असे विनोदी स्तंभलेखक. विनोदी लिखाणाच्या दृष्टीनं अधिक जोरदार खटपट हवी. दंभ स्फोटाच्या वेळी तुमच्या संपादकीय विभागातल्या लेखण्यांना धार चढते, परंतु काही वेळा जिथे चापटीनं भागेल तिथे तुम्ही एकदम दात पाडायला निघू नये. अलीकडेच कॉलेजातल्या टेक्स्टबुकातील धड्यासंबंधीचा लेख मला असाच उगाच भडकवून लिहिल्यासारखा वाटला. तुमचा हेतू प्रामाणिक होता. यौवनाच्या उंबरठ्यावरच्या पोरांना अगदी सिनेमातले हिरो अगर हिरोईन बनवणारं शिक्षण देऊ नये हे खरं. तसं ते कॉलेजातून दिलंही जात नाही. खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी काय व्हावं, काय होऊ नये याची चिंता करण्यात आपली प्राध्यापक मंडळी वेळ फुकट घालवीत नाहीत. गाईड लिहिण्यामध्ये त्यांचा वेळ जातो याची तुम्हाला कल्पना नाही. इंटरला शेक्सपियरचे रोमिओ ज्युलिएटही असतं. संस्कृत नाटकांमध्ये शृंगार असतो. कातरवेळ ही मराठीतील एक अतिशय सुंदर कथा आहे. 16 वर्ष प्राप्त झाल्यावर पुत्राशी मित्रासारखं वागा असं शास्त्रवचन सांगतं. पोरांचे हिरो होऊ नयेत, पण त्यांचे मोरू तरी का करावेत. तात्पर्य, तुमच्या व्यंगचित्रांच्या सोयीसाठी नाक ओढताना उगीच गळा आवळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. उत्साहाच्या भरात तारतम्य सुटू नये. विनोदी लेखक चित्रकारांचं तर अजिबात सुटू नये. लोक तारतम्य सोडतात तिथे विनोदी लेखकाचं काम सुरू होतं. थोडक्यात म्हणजे गुळगुळीत करावी पण रक्त न काढता. ज्याची झाली त्याला देखील आपण स्वच्छ झालो असं वाटलं पाहिजे. तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळो आणि त्या वाढत्या यशाबरोबर अहंकाराचा वारा न लागो. पाडसा माझ्या विष्णुदासा नामदेवा. या प्रसंगी खांबेटे यांचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या यशात तुमच्या माता पितरांच्या आशीर्वादाइतकाच त्यांच्या सहकार्याचाही वाटा आहे. वडिलांच्या तेजस्वी लेखनाची परंपरा चालू ठेवा आणि व्यंगचित्र साप्ताहिकाचे रामलक्ष्मण होऊन दुष्टांचं निर्दालन करून सुष्टांच्या सदिच्छांचे मानकरी व्हा असा आशीर्वाद केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन मी तुम्हाला देतो. प्रत्यक्ष हजर न राहता न आल्याबद्दल राग मानू नका असं पुन्हा एकदा सांगून आणि मार्मिकच्या 25व्या वाढदिवसाला तुमच्या दोघांच्या हाती लागून नवे हातांचा आधार घेऊन व्यासपीठावर प्रत्यक्ष येऊन भाषण करीन असं आश्वासन देऊन हे लांबलेलं पत्र संपवतो. तुमचा पु. ल. देशपांडे.